नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खरं म्हणजे संवाद आरोग्याचा म्हणण्यापेक्षा संवाद मानसिक आरोग्याचा असं पण एक व्याख्या करूया, कारण आताची जी सेशन्स आहेत ती मानसिक आरोग्यावर आधारित आहेत. तर आपल्यासमोर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रतीक सुरंदशे आणि डॉक्टर मानसी जैन. हे दोघंही बोरिवली वेस्ट येथे त्यांचं क्लिनिक आहे आणि ते सायकॅट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आणि दोघंही पती पत्नी अगदी हसमुख चेहऱ्याने पेशंटची ट्रीटमेंट करत आहेत. तर मॅडम, आज आपण बोलणार आहोत मेनली स्पेशल चाइल्ड, किंवा सर्वप्रथम आपण म्हणणार आहोत की शाळेमध्ये समजा मुलाची स्टडीज बरोबर होत नसतील, तो स्टडीमध्ये मागे पडत असेल, बऱ्याचदा त्याचे मार्क्स कमी येतात आणि किंवा तो खेळायला चांगला असतो पण शाळेमध्ये काही नसतो आणि मग त्याचं IQ टेस्टिंग वगैरे काय काय केलं जातं आणि नॉर्मली IQ पण तसं नॉर्मल आलेला असतो. तर त्याला आपण कसं मॅनेज, किंवा स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस ही मुलं कशी असतात? मग स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस हा एक अम्ब्रेला टर्म आहे, म्हणजे तो फक्त त्रास काय आहे ते दर्शवतो, कशामुळे आहे ते आपल्याला माहिती पडत नाही. जास्त करून शाळेत टीचर्स असतात ते ऑब्झर्व करतात की मुलाचं परफॉर्मन्स बाकीच्या मुलांपेक्षा कमी आहे, तर ते मग रेफर करतात किंवा पेरेंट्सना सांगतात की त्यांचं चेकअप करून घ्या. जेव्हा मुलं आमच्याकडे येतात तर आम्ही फक्त ॲकॅडमिक्स बघत नाही, आम्ही त्यांचं पूर्ण असेसमेंट करतो. कारण खूप वेळा डिप्रेशन, एन्झायटी ह्या कारणांमुळे सुद्धा त्यांच्या ॲकॅडमिकमध्ये प्रॉब्लेम होत असतात. मोस्ट कॉमनली आम्ही जे बघतोय तर कदाचित बाळाला डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, ADHD किंवा स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर्स. हे 4 खूप कॉमन कारणं आहेत ज्याच्यामुळे अकॅडमिक्समध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. जास्त करून ते 5th-6th स्टँडर्डच्या नंतर दिसायला सुरुवात होते, म्हणून खूप वेळा पेरेंट्सना सुद्धा एक्सेप्ट करताना प्रॉब्लेम होतो की 5वी पर्यंत मुलगा चांगला अभ्यास करत होता, आता का प्रॉब्लेम होतोय. तर जसं जसं अभ्यासाचा लोड वाढत जातो, त्याचं स्टँडर्ड वाढत जातं, तर मुलांना त्याचं कोपिंगमध्ये प्रॉब्लेम होतं आणि त्याच्यामुळे ह्या स्टँडर्ड्सच्या नंतर आम्ही बघतोय की जास्त करून हा प्रॉब्लेम होतोय. तर स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर जर आपण बघायला गेलो तर ज्या मुलांचा IQ चांगला आहे, म्हणजे बुद्धिमत्तामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, तरीही त्यांना अभ्यासामध्ये त्रास होतोय, तर त्याला आम्ही स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर्स म्हणतोय. त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात: डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया. म्हणजे रीडिंगचा प्रॉब्लेम, रायटिंगचा प्रॉब्लेम आणि फक्त मॅथ्सचा प्रॉब्लेम. जास्त करून ह्या मुलांमध्ये 50% ऑफ चिल्ड्रन ज्यांना SLDचा लर्निंग डिसऑर्डरचा त्रास आहे त्यांना ADHD सुद्धा असतं. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. सरळ शब्दात जर आपण समजायला गेलो तर चंचलतेचा किंवा कॉन्सन्ट्रेशनचा त्रास. तर ह्या मुलांना आम्ही नेहमी म्हणतो की त्यांना एक्स्ट्रा सपोर्टची गरज असते, तर त्यांचं असेसमेंट करून, त्यांची टेस्टिंग करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची थेरपीज असतात ज्याच्याने ते या गोष्टींना कोपअप करू शकतात आणि शेवटी सर्टिफिकेट बनवणं, म्हणजे लर्निंग डिसऑर्डरचं सर्टिफिकेट बनवणं, तेही एक ऑप्शन असतं ज्याच्याकडनं त्यांना कन्सेशन्स मिळतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुलगा चांगला आहे, अभ्यासात फक्त प्रॉब्लेम होतोय, त्यांना लिहायला वाचायला प्रॉपरली जमत नाही, पण जेव्हा ते ओरली चांगलं आन्सर करू शकतात तर तशा गोष्टींसाठी मग त्यांच्या बोर्डमध्ये त्यांना कन्सेशन्स मिळतात, एक्स्ट्रा टाईम किंवा स्पेलिंग एरर्स लेट गो करणे, त्याचे मार्क्स कापले जाणार नाही, तसे अकॉमोडेशन्स त्यांना मिळतात. तर स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस आपल्याला फक्त सांगतो की प्रॉब्लेम काय आहे, पण कशामुळे आहे त्याचं असेसमेंट खूप डिटेलमध्ये करावं लागतं. अच्छा, म्हणजे स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस म्हणताना आपल्याला बहुतेक स्पेशल चाइल्ड ही जी आहे ते दोन्ही कॉर्डिनेशनमध्ये हातात हात घालून जातं असं पण आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे पालकांना ते उशिरा कळतं. पण मला आणखीन एक विचारायचं की या लोकांचे माइलस्टोन पण डिले होतात का? हो, तो स्पेशल चाइल्ड जर आपण सांगायला गेलो तर असं चाइल्ड ज्याला नेहमीपेक्षा जास्त सपोर्टची गरज लागणार आहे, म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे त्यांना एक्स्ट्रा थेरपी म्हणा किंवा एक्स्ट्रा सपोर्ट लागणार आहे, तर त्यांना आम्ही स्पेशल चाइल्ड म्हणतो. ते फिजिकल डिसेबिलिटीमुळे असू शकते किंवा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्समुळे असू शकते. जर फिजिकल डिसेबिलिटीज आहे किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आम्ही जे म्हणतो, म्हणजे बौद्धिक सक्षमता, ते जर प्रॉब्लेम्स असतील तर खूप वेळा माइलस्टोन्समध्ये पण प्रॉब्लेम येते. माइलस्टोन्स उशिरा होणे किंवा उशिरा अचीव्ह होणे म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे.
कारण जी गोष्ट 1 वर्षाच्या आतमध्ये केली पाहिजे ती 2 वर्षाच्या नंतर होते किंवा 3 वर्षाच्या नंतर होते. तेच आपण म्हणतो की माइलस्टोन्स डिलेड आहेत. तर स्पेशल चाइल्ड हा खूप मोठा टर्म आहे. त्याच्यामध्ये कुठलंही चाइल्ड ज्याला स्पेशल अटेन्शन किंवा स्पेशल सपोर्ट लागते त्यांना आपण इन्क्लूड करू शकतो. आणि त्याच्यात फिजिकल डिसेबिलिटीज आणि न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स हे दोन्हीही येतात. प्रेक्षकांसाठी माइलस्टोन्स म्हणजे जे मूल रांगतं किंवा ते उभं राहतं किंवा ते हसतं कधी किंवा ते कुठल्या एखाद्या स्टिम्युलायला किंवा इम्पल्सला प्रतिसाद कसं देतं, त्याला हाक मारलं तर ते करतं किंवा त्या बाजूला बघतं. त्याचप्रमाणे ते आई किंवा मामा असे शब्द जे आहेत हे सगळं मिळून किंवा त्याचं चालणं किंवा त्याचं हसणं दौडणं या सगळ्याला मिळून माइलस्टोन हा शब्द वापरला जातो. हा खरा मेडिकल शब्द आहे म्हणून तुम्हाला हा सांगण्यात आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेला आपल्याला कळतं ही साधारणतः 14 ते 18 महिन्यामध्ये एक जाणीव होते का माइलस्टोन डिले आहेत किंवा काय? काही गोष्टी ज्या आहेत ज्या ते आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा कळायला लागते. म्हणजे नेक होल्डिंग हा एक माइलस्टोन आहे. म्हणजे जर लहान बाळ असेल काही महिन्यांचा तेव्हा उचलताना आपण नेहमी म्हणतो मानेखाली हात ठेव. बरोबर. एका पॉइंट नंतर बाळ स्वतःचा नेक स्वतः सपोर्ट करू शकतो, डोकं स्वतः सपोर्ट करू शकतो. तर काही माइलस्टोन्स आहेत जे खूप लवकर सुद्धा कळू शकतात. किंवा उलटं आणि पलटं होणं, फिरणं. जर बाळा तुम्ही झोपवलंय तर ते स्वतःहून टर्न होतं का, तर किंवा हाक मारली तर त्या बाजूला बघणे, आईचा आवाज ओळखणे, घरातल्या माणसांचा थोडासा आवाज ओळखणे, खास करून आईचा. हे जे माइलस्टोन्स आहे त्याला आपल्याला 14-18 वर्षापर्यंत पण थांबावं लागत नाही. पण हे जे माइलस्टोन्स आहे ते खूप कमी म्हणजे खूप जास्त सिव्हिअर डिसऑर्डर असेल, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असेल किंवा ब्रेनचा प्रॉब्लेम असेल तेव्हा डिलेड होतात. ऑटिझममध्ये जे माइलस्टोन्स डिले असतं ते आपल्याला बहुतेक 1 वर्षानंतर कळतं. कारण 1 वर्षापर्यंतचे माइलस्टोन्स जास्त करून नॉर्मल असतात. स्पीच जी 1 वर्षानंतर थोडी सुरुवात व्हायला पाहिजे किंवा जे सोशल इंटरॅक्शन आहे बाळाचं, दुसऱ्या मुलांबरोबर बोलणं, बघणं, आय कॉन्टॅक्ट देणं, खेळणं, त्यामध्ये जे डिले असतं ते जास्त करून आपल्याला 1.5-2 वर्षाच्या नंतर दिसतं. म्हणून जे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत त्याच्यातले माइलस्टोन्स आपल्याला काही लेट कळतं की त्याच्यामध्ये डिले आहे. चाइल्ड विथ स्पेशल नीड्स यांच्यामध्ये काहीतरी साम्य पण आहे. म्हणजे जन्मतः काही गोष्टी त्यांच्यामध्ये एक समान असतात. म्हणजे 9 महिन्याच्या आधी जन्मलेलं बाळ प्रीमॅच्युअर ज्याला आपण म्हणतो, स्मॉल फॉर जेस्टेशनल एज, म्हणजे त्याचं वजन, त्याची वाढ हे गर्भाशयामध्येच एकदम कमी झालेली असते. आई जर एखादा मादक पदार्थ घेणारे असतील, स्मोकिंग म्हणजे किंवा मशेरी लावणारं किंवा ड्रिंकिंग हे जर आईमध्ये असतं तर त्याचा इन्फ्लुएन्स सुद्धा बाळावरती होतो. कधी कधी बाळ हे काही कारणास्तव जेव्हा आपल्याला इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन वगैरे करावं लागतं तर हे पण असतं की कधी कधी बाळाने पोटात मोशन्स पास केले, मेकोनियम जे असतात, आणि दॅट इज अ साइन ऑफ फिटल डिस्ट्रेस. तर त्यामध्ये सुद्धा कधी कधी असे चान्सेस आम्हाला दिसतात बाळाचे की त्याला पुढे जाऊन म्हणजे काहीतरी डेव्हलपमेंटचा इश्यू होऊ शकतो. आम्ही हेही बघितलंय कधीतरी की ह्या गोष्टी जेनेटिक सुद्धा आहेत. म्हणजे आई बाबांना सुद्धा मॅथमॅटिक्स मध्ये काहीतरी त्रास असायचा, रिडिंग रायटिंग मध्ये काही इश्यू असायचा, आणि मुलांमध्ये सुद्धा ते आम्हाला दिसत आहे. सो कुठेतरी जेनेटिक्स हा पण एक अनुवंशिकता हे सुद्धा एक मेजर फॅक्टर आहे या डिसऑर्डर्स. किंवा जसं तुम्ही म्हणालात की प्रीमॅच्युअर बर्थ होते, त्याच्यामध्ये ऑलवेज बेबीज जे आहेत त्या लो बर्थ वेट असतं त्या लोकांचं. आणि मग बऱ्याच वेळेला आम्ही पण किती हॉस्पिटलमध्ये कामं केलेली आहेत, त्यामुळे ते 1.5च्या खाली असतं, 1.2. मग इन्क्युबेटरमध्ये ठेवा, NICUमध्ये ठेवा, आणि ते NICUमध्ये साधारणतः 15-20 दिवस जातं. त्याला बरेचसे अँटीबायोटिक दिले जातात, एक्सरेमध्ये चेंजेस आलेले असतात. तर हे जे चाइल्ड आहे त्याचंसुद्धा अफेक्शन असेलच ना ब्रेनवर कम्प्लीट. पण हेच चाइल्ड पुढे जाऊन त्याला मग ते स्पेशल चाइल्ड म्हणून कदाचित आपल्याला लेबल सुद्धा करता येईल. जसं मॅडमने म्हटलं की त्याच्या गरजा जास्त आहेत, आणि आम्ही कधी कधी असंही म्हणतो द चाइल्ड हू नीड्स द मोस्ट लव्ह विल आस्क फॉर इट इन द मोस्ट अनलव्हिंग वे. क्या बात आहे. म्हणजे त्याला खूप जास्त प्रेम पाहिजे, पण त्याचं वागणूक अशी आहे सगळ्यांमध्ये समाजामध्ये की त्याला सगळीकडनं अवेलना भेटते किंवा लोक त्याच्यावरती टीका जास्त. किंवा ना मला एक लक्षात आलं की कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे. मेनली पालक जे आहेत ते आपण परत एकदा त्याच विषयावर आलो. पण समजा गरिबी असेल, पॉवर्टी असेल,
घरामध्ये काही अवेलेबल नसेल किंवा आईवडिलांची भांडणं असतील आणि किंवा बेकारी असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये पण त्याचं जे स्कूलचं ॲटमॉस्फिअर आहे, अभ्यासाचं किंवा त्याची संगत कशी आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. की समजा तो गावाकडला जरी असेल आणि त्याची संगत वेगळी असेल कुठेतरी, तर मग त्याला अभ्यास करावासंच वाटत नाही. की ही इज कम्फर्टेबल विथ हिज ओन लाईफ. त्याला माहिती आहे की मला शेतीच करायची आहे किंवा मला काहीतरीच करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो तसाच सेट होऊ शकतो. दॅट इज कॉल ॲज म्हणजे स्कूलला जायचंच नाही असं. तर आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा आपण बाळांचा किंवा छोट्या मुलांचा उपचार करतोय, वी कॅन नेव्हर ट्रीट द चाइल्ड अलोन. फक्त बाळाचा उपचार बरोबर. चालणार नाही. त्याचे जे 3 मेन एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, शाळा, परिवार आणि फ्रेंड्स, त्या तिघांनाही बघावं लागतं. Fantastic. इथे काय फॅक्टर्स आहेत जे प्रॉब्लेम क्रिएट करतायत किंवा जे सपोर्ट करू शकतायत. तर मुलं जेव्हा ट्रीटमेंटसाठी येतात, आमचं जास्त वेळ म्हणजे पहिला सेशन आम्हाला जास्त वेळ द्यावं लागतं मुलांसाठी. त्याच्यानंतर आमचं जास्त वेळ पेरेंट्स बरोबर जातं, कारण पेरेंट्समध्ये पण खूप कॉम्प्लिकेटेड इमोशन्स असतात. पहिलं तर एक्सेप्टन्स नसतं. जर एक्सेप्टन्स झालं, इथे आले तर त्यांना अवेअरनेस नसते, मग त्यांना समजावणे की त्रास काय आहे. आणि तिसरी गोष्ट असते मग त्यांचं सेल्फ ब्लेमिंग असतं कुठे ना कुठे. खूप वेळा जर प्रॉब्लेम जास्त असेल मुलांमध्ये तर पेरेंट्स स्वतःला ब्लेम सुद्धा करतात की आमच्यामुळे हे झालं. ओके. जसं की सरांनी सांगितलं की कधी कधी ADHD, डिस्लेक्सिया हे जेनेटिक सुद्धा असतं. तर त्यांना असं वाटतं की माझ्यामुळे झालं का, माझे जीन्स गेले का बाळामध्ये, म्हणून ते असं वागतंय आता. तर ते गिल्ट कमी करणे किंवा काही बिहेवियर्स आहेत ते घरी कसे हँडल करायचे. आणि इंडियन कल्चरमध्ये जॉईंट फॅमिली सिस्टम आपलं कॉमन आहे किंवा ग्रँड पेरेंट्स खूप बरोबर असतात. आणि ते जनरेशनल डिफरन्स असल्यामुळे पेरेंट्स आता जे आहेत त्यांचं पेरेंटिंग स्टाईल खूप वेगळं आहे, पालकत्व वेगळं आहे. आणि जे आजी आजोबा आहे त्यांचं पालकत्व खूप वेगळं आहे. जनरेशन गॅप. त्याच्यामुळे खूप कॉन्फ्लिक्ट होतात. आम्ही आईबाबांना समजवतो तुम्ही कसं हँडल करायचं मुलांना घरी गेल्यावरती काय होते, आजी आजोबा म्हणतात नाही असं काही करायचं नाही, का रडवते बाळाला, देऊन टाक, डॉक्टरांना काय समजते, मी सांगते तसं कर. तर पेरेंट्स आमच्याकडे खूप फ्रस्ट्रेट होऊन येतात की आम्ही काय करायचं मॅडम, म्हणजे कसं करायचं, आमचं फक्त चालत नाही ना, घरात आहे आजी आजोबा पण आहे, तर त्यांना कसं हँडल करायचं. मग खूप वेळा आम्ही त्यांना सुद्धा बोलवतो क्लिनिकला की तुम्ही पण परिवाराचा हिस्सा आहात, तुम्ही पण या आणि समजून घ्या की आम्ही जर काही चेंजेस सांगतोय मुलांच्या पेरेंटिंगमध्ये तर का आहेत ते चेंजेस. आम्ही खूप वेळा स्कूल्स आणि स्कूलचे काउन्सिलर्स आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करतो, काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला कसं ते सपोर्ट करू शकतात. जसं ADHDची जी मुलं असतात त्यांना आम्ही सांगतो की फर्स्ट बेंचला बसवा, टीचरच्या नजरेखाली असेल तर चंचलता थोडी कमी होणार, किंवा त्यांना छोटे छोटे टास्क दिले तुम्ही तर त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाटतं, ते त्यांना बरं वाटतं स्कूलमध्ये एंगेज व्हायला, तर तशा गोष्टी तुम्ही करू शकता. किंवा एखाद्या मुलाला जर एन्झायटी असेल क्लासमध्ये तर त्यांना कसं हँडल करायचं, तर तेही आम्ही करतो. तर कोलॅबोरेटिव्ह अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पेरेंट्स, स्कूल आणि फ्रेंड्स हे तिन्ही फॅक्टर्स आम्हाला बघावे लागतात. कधी कधी बाळ व्यवस्थित असतं पण इश्यू पेरेंट्सच्या अपेक्षांचा असतो आणि त्याला कधी कधी आम्हाला करेक्ट करावं लागतं. आणि याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट असा आहे की प्रौढत्वामध्ये, अडल्टहुडमध्ये जे मानसिक आरोग्याचे त्रास आपण बघतो त्याचा उगम, त्याचा ओरिजिन कुठे ना कुठे चाइल्डहुड मध्ये पण झालेला असतो. म्हणून पेरेंट्सचा एक अप्रोच, ओपन अप्रोच असणे आणि ऍक्सेप्टन्स की काहीतरी इथे मिसिंग आहे. आपण ज्या कोणत्याही मानसिक आरोग्याच्या आजाराचा इम्पॅक्ट बघतो, एखादी व्यक्ती मेन स्ट्रीम मध्ये आहे म्हणजे त्याचा अभ्यास म्हणा, नोकरी म्हणा, घरचं जे काही वागणं हे मेन स्ट्रीम आहे. जेव्हा एखादा मानसिक आरोग्याचा प्रॉब्लेम कोणाला मेनस्ट्रीम पासून दूर घेऊन जातो तर त्याची सतर्कता ठेवणं, ते जाणीव ठेवणं की हे काहीतरी होत आहे आणि वेळेवरती सल्ला घेणं आणि उपचार करणं हे खूप महत्वाचं आहे. बाळाला सुद्धा ब्रेन आहे ना, तर मग त्याला मानसिक आरोग्याचे त्रासही होऊ शकतात आणि त्याचं ट्रीटमेंट केलं तर जसं मॅडम म्हणतात द ब्रोकन अडल्ट इझी टू फिक्स. आम्ही म्हणतो की इट्स इझियर टू फिक्स अ चाइल्ड देन टू ट्रीट अ ब्रोकन अडल्ट. म्हणजे जर तुम्ही छोट्यापणामध्ये, लहानपणातच मोल्डिंग लवकर होतं, मोल्डिंग केलं, त्यांच्या एन्झायटीला अड्रेस केलं, त्यांच्या डिप्रेशनला अड्रेस केलं, तर ते अडल्टहुडमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम देणार. खूप वेळा बघतो की ADHD होतं लहानपणापासून, ट्रीटमेंट केलं नाही, मग ते टीनेजमध्ये अडिक्शन्समध्ये गेलं, मग अडल्टहुडमध्ये गॅम्बलिंगमध्ये गेलं आणि तसे अडिक्शन्स किंवा प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर सुरू झाले. तर लहानपणी जर ते ADHDचं ट्रीटमेंट केलं असतं तर कदाचित एवढ्या प्रॉब्लेम्स वाढल्या नसतात. ADHD म्हणजे मॅडम म्हणतायत जे मूल जे आहे ते फार ॲक्टिव्ह असतं, अपेक्षेपेक्षाही ॲक्टिव्ह असतं,
ते कदाचित इकडनं तिकडे उडी मारतं किंवा कोणाच्या तरी खोड्या काढतं किंवा कुठेतरी कुठला भलताच तास चालू आहे आणि हा आपला हस्तकला चित्रकला त्याला जे वाटेल ते करतं. दॅट इज कॉल एज आय फील सो ADHD. ADHD म्हणजे फिजिकल आणि मेंटल दोन्हीकडनं चंचलता असते. फिजिकल दॅट इज चंचलता इज अ राईट वर्ड. बरोबर. फिजिकल चंचलता म्हणजे एका जागेवरती स्थिर बसता येणार नाही, कुठलंही काम दिलं तर ते स्थिरताने करता येणार नाही, काही मिनिटांनंतर लगेच बोर होऊन जायचं किंवा सोडून द्यायचं. त्याच्यामध्ये बाकीचे पण भरपूर प्रॉब्लेम्स असतात, जसं की ऑर्गनायझेशन म्हणा, टाइम मॅनेजमेंट म्हणा, त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम. पण जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते इम्पल्सिव्हिटी आहे. इम्पल्सिव्हिटी म्हणजे आता हवंय तर आता हवंय किंवा पुढे काय होणार, ते कॉन्सिक्वेन्सेस काय, त्याचे काय मला रिझल्ट्स फेस करावे लागतील त्याचं दुर्लक्ष करणे. म्हणून मला आता जर वाटलं की मला काही खायचं तर मी खाऊन घेतलं किंवा मला आता राग आला तर मी ते व्यक्त करून टाकलं, विचार केला नाही की समोरच्या माणसाला कसं वाटणार. तर हे अडल्टहूडमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यामुळेच जास्त करून आम्ही अडिक्शन्स किंवा गॅम्बलिंग अशा प्रॉब्लेम्स बघतो अडल्टहूडमध्ये. ADHD साठी डायग्नोसिस म्हणजे लहान मुलांमध्ये चंचलता ही नॅचरली असते. लहान मुलं चंचल बरोबर आहे. ते जर शांत बसलेत आणि काहीतरी वेगळं आहे, काहीतरी होतं हे पण त्याचं असं आमच्या अँटीने वरती होतात की बाळ का नाही एवढं शांत का आहे एवढं. पण इन व्हेरियस सेटिंग्स, सो इन द स्कूल, ॲट होम आणि इन द प्लेग्राऊंड, म्हणजे घरी, शाळेमध्ये आणि खेळताना इथे जेव्हा चंचलता दिसते आणि ती चंचलता बाळाच्या कंट्रोलमध्येच येत नाहीये, बाळ त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स मध्ये येत आहे. काही ना काही वर्गामध्ये त्याचं वागणं, घरामध्ये त्याचे वागण्यामध्ये आणि खेळताना सुद्धा त्याच्या जे कोणते त्यांचे फ्रेंड्स आहेत त्याच्यासोबत खेळताना काही प्रॉब्लेम्स जेव्हा होत आहेत तेव्हा ADHDचं कुठे ना कुठे आम्ही डायग्नोसिस आम्ही बघतो की आहे का इथे ADHDचा प्रॉब्लेम आहे की नाही. अच्छा, ADHDचं जे तुम्ही बोलला आहेत आता, त्याचप्रमाणे जरा ऑटिझम हा जो आजार आहे त्याची जी लक्षणं आहेत कॉमन छोटी छोटी ती जरा इलॅबरेट केलीत तर प्रेक्षकांना कळेल की बाबा, म्हणजे सुरुवातीची साधारणतः लक्षणं की आपल्याला कुठल्या तरी मदतीची गरज आहे, एवढं जरी त्यांना कळलं तरी दॅट विल बी फाईन. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता आणि आपण फार वेळेला म्हणजे डिटेल्स मध्ये जे सिम्पटम्स आहेत मॅडम बरोबर एकदम आपल्याला कळवतीलच, पण आपण स्वमग्नतेचं बाळ एखादं बघतो तर ते कोणाशी आय कॉन्टॅक्ट, डोळ्याला डोळा मिळून बोलत नाही किंवा इंटरॅक्ट करत नाही, आईला सोडून दुसरा कोणाशीही जवळ जात नाही. त्याला आपण एखादं म्हणजे चाकाचं एखादं टॉय असेल ज्याला व्हील्स आहेत तर ते टॉयला पण विशिष्ट प्रकारे खेळणार, फक्त त्याच्या टायरशी खेळणार किंवा गोल काही गोष्टी असतील तर त्याच्याशीच त्याला फॅसिनेशन खूप जास्त आहे. हाताचे हातवारे कधी करणार किंवा बोलण्यामध्ये एखादा उच्चार त्याचा असेल, रेपिटेटिव्हली एकच शब्द बोलत राहणार किंवा कधी कधी जसं काही काही गोष्टी म्हणजे आवाज, रोशनी म्हणजे ब्राईटनेस ऑफ लाईट हे कधी कधी सहन न होणं. आमच्याकडे काही बाळी येतात ज्यांना फक्त व्हाईट कलरच जेवण पाहिजे, म्हणजे बटाटी, साबुदाणा, भात हे सगळं सोडून, ते ब्रेड हे सगळं सोडून दुसरे काही खाणार सुद्धा नाही, असंही आहेत. सो स्वमग्नतेचं बाळ आपल्याला जर ओळखायचं असेल तर हे काही इश्यूज असू शकतात. ऑफकोर्स स्पेशल नीड्स चाइल्ड म्हणून ऑटिझम मध्ये सुद्धा ते क्रायटेरिया येतात जिथे आई वडिलांवरती केअर गिव्हिंग बर्डन ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे ऑटिझमच्या बाळाला सपोर्ट करण्यासाठी जी एनर्जी लागते आणि जी सपोर्ट लागतो ते ऑटिझमच्या पालकांमध्ये खूप खूप गरजेचं आहे आणि ते खूपदा थकलेले असतात, कधी नैराश्यामध्ये असतात. इथे एक महत्वाची गोष्ट अशी सुद्धा आहे की सगळ्या गोष्टींचं जे खापर आहे ते आपण पालकांवरती फोडू नये. कधी कधी बाळ सुद्धा पालकांना जन्म देतं आणि जर बदमाश बाळ आहे तर पालक सुद्धा फ्रस्ट्रेटेड आहेत किंवा जर बाळ स्वमग्न आहे, कुठे ना कुठे शाळेच्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा घरी सुद्धा त्याच्या वागण्यामध्ये काहीतरी बेकसुद्धापणा नाही आहे तर त्याची जी इम्पॅक्ट आहे मेंटल हेल्थ वरती पालकांच्या आपल्याला दिसतं. स्वमग्नता थोडंसं डिटेलमध्ये फक्त मला एवढंच या ठिकाणी की सर मला ना या सगळ्यांच्या पालकांना हॅट्स ऑफ करावं असं वाटलं. हो, खरं की एवढे प्रॉब्लेम ते फेस करतात. मी बसेसमध्ये बघतो, ट्रेनमध्ये बघतो, त्यांना व्यवस्थित चढवतात, त्यांना घेऊन जातात. एखाद्या नॉर्मल चाइल्डला सांभाळणं पण किती डिफिकल्ट आहे आणि हे एवढ्या आजाराच्या यांना सांभाळतात तर त्यांना स्ट्रेस आणि स्वतः पण कुठे जाऊ शकत नाहीत.
कारण त्यांना मुलांचंच करायचं असतं. स्वतःला एन्झायटी आली, डिप्रेशन आलं तर दे कॅनॉट गो टू एनीबडी अनलेस अनटिल दे टॉक टू यू की बाबा मला असा त्रास होतो आहे. मॅडम तुम्ही काय सांगत होतात? हां, स्वमग्नता म्हणजे हा शब्द खूप चांगल्या प्रमाणे दर्शवतो की ऑटिझम काय आहे. म्हणजे खास करून आम्ही जे सांगितलं आता ते साईन्स आहेत, आपल्याला काय दिसणार, पण ऑटिझममधला मेन प्रॉब्लेम जो आहे ते आहे की जे बाकीची दुनिया आहे त्याच्यापेक्षा डिस्कनेक्ट आहे. मी माझ्यामध्येच मग्न आहे, स्वतःमध्येच मग्न आहे. तर मला लागणी नाही आहे कुणाशी, म्हणजे इमोशनल अटॅचमेंट नाही आहे आईवडिलांशी सुद्धा. जर आईला लागलंय तर आपण नेहमी बघतो की छोटं बाळ असेल तरी त्याला माहिती आहे तर जाऊन किसी देणार, किंवा मम्मीला लागलं तर ते जाऊन मिठी मारणार. तर ऑटिझमच्या मुलांमध्ये ते होत नाही. दुसरं जे लक्षण असतं की त्यांच्यामध्ये सोशल कम्युनिकेशन नसतं, म्हणजे ग्रुपमध्ये कसं बोलायचं, वागायचं, कुणाशी मला कसं बिहेव करायचं कुणाबरोबर ते नाही. घरी कुणी आलं तर आपण एक नेहमी विचारतो त्यांना कसे आहात, काय आहात, ते करणार नाही. आणि तिसरी गोष्ट जी सरांनी सांगितली की त्यांचं स्पीचमध्ये प्रॉब्लेम असते आणि स्टिरियोटिपी, म्हणजे काही गोष्ट आहे ज्या रिपीटेड त्या करतात. तर ते खेळणीमध्ये तुम्ही म्हणा किंवा त्यांना नॉर्मली तुम्ही बाहेर पण घेऊन गेलात तर ते स्विंगशी किंवा स्लाईडशी खेळणार नाही, ते स्वतःच्याच गोष्टींमध्ये खेळणार. तर ते स्टिरियोटिपीज, हँड मुवमेंट्स वगैरे आहेत, हे 3 मेन आम्ही डोमेन्स म्हणतो ज्याच्यामध्ये ऑटिझमचे सिम्पटम्स असतात. म्हणजे आपल्याला ऑटिझम आणि हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड हे जे मेन तुमच्याकडे येणारे पेशंट्स आहेत. आणखीन कुठलं माझ्याकडे दुसरा एक विषय आहे, त्या विषयाला आपल्याला फारच बोलता येईल. त्याच्या आधी तुम्हाला आणखीन काही स्पेशल चाइल्ड जे इथे येत आहेत की त्याच्याविषयी काही सांगायचं आहे? सो आमच्याकडे फक्त स्पेशल चाइल्ड येत नाही. खूप वेळा आम्ही जसं सांगितलं की ADHD म्हणा, चाइल्डहुड डिप्रेशन म्हणा, चाइल्डहुड एन्झायटी म्हणा, कधी कधी ॲडजस्टमेंट इश्यू, पेरेंट्सचा डिवोर्स सुरू आहे किंवा जॉईंट फॅमिली ब्रेकअप झाली आहे, त्याच्यामुळे सुद्धा मुलांवरती खूप इम्पॅक्ट होतो आणि त्यांना फक्त काही वेळेसाठी सपोर्ट हवा असतो. शाळा बदलली आहे हा खूप एक मोठा स्ट्रेस असतो मुलांसाठी. फ्रेंड्स चेंज झाले अचानक किंवा बुलिंग होते शाळेमध्ये, त्या गोष्टींमध्ये सुद्धा सपोर्ट लागतं. तर म्हणजे खूप जास्त सिव्हिअर नीड्स असेल किंवा सिव्हिअर प्रॉब्लेम असेल तेव्हाच तुम्ही आमच्याकडे यायचं, तसं नाहीये. तर जसं की काहीही बदल आहेत आणि आम्ही जर मुलांमध्ये चेंजेस बघतोय, त्यांचा चिडचिडपणा वाढला आहे, त्यांची झोप मोडली आहे किंवा त्यांचं ॲपेटाईट, जेवण वगैरे कमी झालं आहे, किंवा जसं सरांनी सांगितलं की चांगलं अकॅडमिक परफॉर्मन्स होतं पण ते सडनली डाऊन गेलं आहे, किंवा विड्रॉन आहे, कमी बोलणे, उदास असणे, सुसाईडबद्दल विचार करणे, अशा काहीही लक्षणं दिसतील तर आम्ही सांगतो की चाइल्डला काउन्सिलिंगची आणि ट्रीटमेंटची गरज आहे. म्हणजे पालकांवर सगळं आहे की त्याने ते ओळखलं पाहिजे की मुलांमध्ये बदल हे होत आहेत. आपण पुन्हा एकदा त्याच पॉईंटवर आलो की पालक फार जागृत असले पाहिजेत या सगळ्यासाठी. आणि जितकं म्हणजे बिहेवियरचा डेटाबेस जितका टीचर्सच्या कडे आहेत, म्हणजे बाळ त्यांच्या समोरच लहानाचं मोठं होताना दिसतं आणि शाळेमध्ये सुद्धा त्याचं वर्तणूक कशी आहे हे शाळेकडनं आम्हाला फीडबॅक जेव्हा येतो तेव्हा आम्हाला कळतं सुद्धा की नेमकं इथे काय इश्यू आहे. पण सर, जस्ट टू से, फॉर अस एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. ते स्पेशल असो नसो पण ते आमच्यासाठी स्पेशल. इथे स्वमग्नतेचं आपण जेव्हा बोलत होतो, मला त्याच्याबद्दल आणखीन एक सांगायचं होतं की म्हणजे हिस्ट्रीमध्ये खूप काहीतरी आर्टिस्ट आणि खूप लोक आहेत ज्यांचे आपण आता स्वभाव जर बघितले किंवा त्यांचे काही बिहेवियर्स आपण अनालाइज केले तर त्याच्यामध्ये स्वमग्नता होता की नाही, असे उदाहरण पण भरपूर आहेत. पण ज्या मुलांना स्वमग्नता आहे त्यांच्याकडे काहीतरी गिफ्ट असतं. मॅथमॅटिक्स, आर्ट, पेंटिंग, आर्किटेक्चर, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ गेम्स, त्यांचं जे डिझायनिंग असतात, VFX, हे काही ना काही ॲबिलिटीज मुलांमध्ये खूप छान असतात. सर, मग हे आपल्याला ॲबिलिटी फक्त त्यांचं निरीक्षण करून मिळतात का काही टेस्ट अवेलेबल आहेत? सो जनरली आपण एखाद्या बाळाला डेव्हलपमेंटसाठी जे हवंय ते सर्व दिलं पाहिजे आणि त्याला ऑब्झर्व करताना आपल्याला कुठे ना कुठे बाळ आपल्याला डायरेक्ट करेल की हो माझ्याकडे ही एबिलिटी आहे. म्हणून आई वडिलांना डोळे उघडे ठेवणं, स्वतःच्या मनाचं आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आहे. एव्हरी चाइल्ड इज गिफ्टेड बट इट विल अनरॅप द गिफ्ट ॲट अ डिफरंट टाइम. दॅट्स राईट, दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. मुलांचा तणाव, मुलांचं टेन्शन याच्याविषयी आणखीन एक महत्त्वाचं कारण आत्ताच्या जगापुढे आलं आहे, ते म्हणजे चाइल्ड सेक्शुअल ॲब्यूज. या सगळ्या याच्यामध्ये मुलांची डेव्हलपमेंट जी आहे ती खुंटते.
किंवा त्याची डेव्हलपमेंट कमी होते आणि मुलगा किंवा मुलगी ज्यांच्यावर हे ॲब्यूज झालेलं आहे त्यावेळेला तो मुलगा किंवा मुलगी स्पष्ट आपल्या पालकांशी बोलू शकत नाही या विषयावर. आणि आत्ता तर एवढं कठीण जग चाललं आहे की लहान लहान मुलींवर हे प्रकार होत आहेत, लहान लहान मुलांवर प्रकार होत आहेत. 2-2 वर्षाची 3-3 वर्षाची ही मुलं पुढे जाऊन याच्यामधला मार्ग काय किंवा तुमच्याकडे काही याची उदाहरणं आहेत का की जेणेकरून यांना आपण लवकरात लवकर डायग्नोज करू शकू, लवकरात लवकर त्यांना तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न होऊन जाईल, असं काही करता येईल का? सेक्शुअल अब्यूजमध्ये डायग्नोसिसपेक्षा पण आम्ही प्रिव्हेन्शनवरती जास्त फोकस करतो की ते व्हायलाच नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी परत अवेअरनेसचा प्रश्न येतो. स्कूल्समध्ये आम्ही ट्राय करतो आणि ऑलमोस्ट सगळ्या स्कूल्समध्ये गुड टच बॅड टच आणि बेसिक सेक्स एज्युकेशन ह्या नावाचे प्रोग्राम्स सुरू असतात. आम्ही नेहमी पेरेंट्सना ॲडवाईस करतो की तुम्ही मुलांशी बोलून घ्या किंवा त्यांना तुम्ही सुद्धा एक्सप्लेन करा की जास्त करून जेव्हा तुम्ही सांगितलं की मुलं घरी स्पष्टपणे बोलत नाही किंवा सांगत नाही की असं घडलंय तर त्याचं कारण असतं भीती की मला माझी चूक आहे का याच्यात, मला आई बाबा ओरडतील की माझ्या बरोबर असं झालं. तर मुलांना हे कळवून देणे की असं कधीही झालं तर तुमची चूक त्याच्यात काहीही असणार नाही आणि आम्ही तुमच्या बाजूनेच सपोर्टिव्ह असणार. तर ही जाणीव त्यांना करून देणे मुलांना हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि गुड टच बॅड टच तर आहेच. आणि आमच्याकडे जेव्हा मुलं येतात आम्ही सुद्धा हे प्रयत्न करतो की प्रत्येक मुलांना आम्ही विचारून घेतो की तुम्हाला शाळेत हे शिकवलं आहे की नाही आणि जर शिकवलं तर त्याच्यातलं तुम्हाला काय आठवते आणि त्याचं एक रिव्हिजन आम्ही करून घेऊया. त्याच्याबद्दल खूप सारे सेक्शुअल अब्यूजबद्दल मिथ्स अँड मिसकन्सेप्शन्स पण आहे. आपल्याला असं वाटतं की मुलींबरोबर जास्त होतं, नाही मुलांबरोबर पण डेटा वेगळा आहे की मुलांबरोबर सेक्शुअल अब्यूज जास्त पण त्यांना पण तुम्ही गुड टच बॅड टच सांगता. येस, गुड टच बॅड टच हे दोन्ही म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांनाही आम्ही शिकवतो. ओके, डेफिनेटली. आणि गुड टच बॅड टचच्या ऐवजी बाकीचं पण काय असू शकते की तुम्हाला जर बिहेवियर्स कसे असतात, म्हणजे खूप वेळा जे सेक्शुअल अब्यूज आहे ते आपल्या ओळखीचे लोक करतात, बाहेरून स्ट्रेंजर्स करणं हे खूप कमीच आहे. तर त्याच्यामध्ये ग्रूमिंग हा एक प्रकार असतो. म्हणजे हे घरात येणारे काका आहेत किंवा या घरात येणाऱ्या काकी आहेत, त्या रोज येतात, रोज माझ्याशी बोलतात, खेळतात, मला टॉय देतात, मग ते हळूहळू सुरुवात करतात. म्हणजे असं नाही आहे की अचानक एक दिवस अब्यूज होणार आहे. तर हा जो ग्रूमिंग बिहेवियर आहे ज्याच्यामुळे खूप वेळा जे विक्टिम्स आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही हे जे झालं ते बरोबरच आहेत ना, कारण ते माझ्या ओळखीचे आहेत किंवा ते इतके वर्ष माझ्या बरोबर होते, आमच्या घरात होते किंवा ओळखीचे होते. तर ह्या बिहेवियर बद्दल पण आम्ही त्यांना सांगतो, कारण खूप वेळा हे विक्टिम्स आमच्याकडे अडल्टहुडमध्ये येतात, ते चाइल्डहुडमध्ये येत नाही कारण त्यांनी घरी कुणाला सांगितलं नाही, आई बाबांना माहिती नाही की असं काही घडलंय. आणि जेव्हा मोठे झाल्यानंतर ते आमच्याकडे येतात तर त्यांना सुद्धा डाऊट असतो की खरंच माझी चूक नव्हती का, मीच काही वेगळं केलं असेल ना म्हणून त्यांनी माझ्या बरोबर असं केलं. तर ह्या सगळ्या गोष्टींची काउन्सिलिंग सुद्धा आम्हाला त्यांना करावी लागते. म्हणून गुड टच बॅड टच ते एक्सप्लेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यात तुमची चूक कधीच नाहीये आणि तुम्ही रॉंग नाही आहात आणि तुम्हाला सपोर्ट मिळालाच पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. गुड टच बॅड टच वर्कशॉप्स आम्ही सायकॅट्रिस्ट म्हणून लहान मुलांसाठी घेतो तेव्हा म्हणजे हे शाळेची जबाबदारी आहे की शाळेने मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सला शाळेमध्ये बोलवून पालकांचं, मुलांचं, टीचर्सचं सुद्धा की कोणतं बिहेवियरसाठी आपण हेल्प घेतली पाहिजे हे वर्कशॉप्स प्रत्येक शाळेमध्ये व्हायला पाहिजे. ते बीएमसीच्या शाळा का असू ना किंवा ते गावातली शाळा का असू ना, कारण की लहान मुलं आपले एक बीज आहे ना, त्याचा रोपटा होणार, मग त्याचा वृक्ष होणार कधी ना कधी, पण आपल्याला ते जपणं गरजेचं आहे. आता गुड टच बॅड टचचे जे वर्कशॉप्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये आई बाबा कोणीतरी एक सेफ अडल्ट म्हणून आपण एक टर्म वापरतो की काहीही असेल तर ह्या व्यक्तीला जाऊन सांगणं गरजेचं आहे की इथे टच झालं किंवा इथे कोणीतरी शिवलंय मला. आणि जसं मॅडमने अगदी करेक्ट बोलले की कधी कधी जे पर्पट्रेटर्स असतात सेक्शुअल अब्यूजचे ते फॅमिली मधले लोक असतात, मामा असतो, काका असतो आणि फिमेल जेंडरचे पण शेजारचा माणूस असतो आणि ते मुलांवरती एका प्रकारे बुली करतात त्यांना किंवा त्यांना त्यांच्या धाकात ठेवतात. म्हणून बाळ बोलतच नाही पेरेंट्सशी. पण जर सेक्शुअल अब्यूज आहे तर कधी कधी बाळ शाळेमध्ये जातं पण खूप चिडचिड असतं, त्याला खेळायला जायची इच्छा होत नाही, त्याचं वजन कमी होतं, त्याला खायची इच्छा होत नाही. ते आधी जेव्हा सगळ्यात हॅपी गो लकी असतं ते आता अगदी शांत झालेलं बाळ
कधी कधी आम्हाला दिसतं, चिडचिड झालेलं असतं, आई वडिलांना अगदी कवटाळून ठेवतं, म्हणजे क्लीन होतं ज्याला आम्ही म्हणतो, की आई बाबांना सोडायचीच इच्छा नाही होत आणि त्याला एका प्रकारची भीती असते, पण ते बाळ बोलत नाही की ती कशामध्ये त्याला भीती वाटते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा जसं मॅडमने म्हटलं, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल अब्यूज इन चिल्ड्रन, हा टॉपिक हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. पण इथे कुठेतरी पालक आणि शाळा आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स यांची टीम एक तयार करणे हे खूप महत्वाचं आहे. एक टास्क फोर्स फॉर प्रिव्हेंटिंग समथिंग लाईक दिस. चाइल्ड सेक्शुअल अब्यूज म्हणजे मुलं किंवा बालक जे लहान मुलं आहेत त्यांना जो स्पर्श आहे किंवा त्यांना लैंगिक अत्याचार असं म्हटलं जातं. आणि हे लैंगिक अत्याचार त्यांच्या लहानपणी त्यांच्या शेजारचा माणूस, त्यांचा काका, त्यांचा मामा किंवा त्यांची मामी किंवा कोणाबरोबरही कोणी कधीही करू शकतं. यासाठी मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा बालकाच्या मनावर एवढा तीव्र परिणाम होतो. सरांनी सुद्धा सांगितलं, मूल चिडचिडं होतं, ते आईवडिलांना सोडत नाही, ते काही बोलू शकत नाही. या अवस्थेमध्ये त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन किंवा त्यांना पाठीवर हात फिरवून किंवा त्यांना एक प्रायव्हसीमध्ये घेऊन स्वतंत्र घेऊन त्यांच्याशी पालकांनी पहिलं बोलणं फार महत्त्वाचं ठरतं. की जोपर्यंत पालक कारण आई आणि वडील हेच त्याच्या मुलाच्या जवळचे असतात. मला अजूनपर्यंत वाटत होतं की मुलींवरच जास्त अत्याचार होतात, पण मॅडम म्हणाल्या की मुलंसुद्धा या अत्याचाराला बळी पडत आहेत. तर ही जी काही ट्रेंड चाललेली आहे आणि कदाचित ही सोशल मीडियाचं पण एक साईड इफेक्ट असेल असं पण मी म्हणू शकतो. ही जी ट्रेंड चाललेली आहे की मुलांचा होणारा अत्याचार समजा थांबवावासा तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मुलाकडे किंवा मुलीकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यांचं वागणं म्हणा, त्यांचं बोलणं म्हणा, त्यांचं खाणं पिणं म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये मूल समजा डल होत असेल तर तुम्हाला सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर यांची मदत घेणं फार गरजेचं आहे. सर आणि मॅडम, आजचा हा सेशन आपण आज इथेच थांबूया, कारण ह्या विषयावर बोलायला गेलं तर आपल्याला आणखीन एक मोठा सेशन पण लागेल. हां, आणि पुढील सेशनमध्ये आपण आणखीन काही दुसरे इश्यूज आहेत ते डिस्कस करूया. तोपर्यंत आज मी तुमचा निरोप घेतो. पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि संवाद आरोग्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र.